मुंडेंच्या विरोधामधील पुराव्यांचा पेन ड्राईव्ह दादांच्या पीएला दिल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं, तर धसांनी कोणताही पेन ड्राईव्ह दिलेला नाही असं म्हणत धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले. परळीतील बोगस बिलांचा मुद्दा डीपीडीसीच्या बैठकीत मांडल्याचं सुरेश धसांनी म्हटलंय. मात्र अजितदादांनी लेखी पत्र देण्यास सांगितलं, त्यानंतर कारवाईचं आश्वासन दिलं धसांची माहिती. मात्र सुरेश धसांच्या आरोपांवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलंय. त्या बाबतीमध्ये या ठिकाणी आमची कसलीही समोर चर्चा झालेली नाही. या बाबतीत जी चर्चा झाली त्या चर्चामध्ये जे काय असे आरोप आहेत तर त्यांनी मांडलं. आम्ही म्हणलं की त्या ठिकाणी जर असं कुठं वाटत असेल तर सबंध 15 वर्षाची या ठिकाणी चौकशी सरकारने करावी. जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदादांनी सांगितलं लेखी पत्र द्या. मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे. मी आतापर्यंत त्याची जाहीर म्हणजे लेखी तक्रार केली नव्हती. आता मात्र मी त्याची लेखी तक्रार करेन. अजित पवारांच्या पीए डिसले यांच्याकडे बोगस बिला संदर्भातला पेनड्राईव्ह दिला धसांची माहिती. दरम्यान सुरेश धस यांनी कोणताही पेनड्राईव्ह दिला नसल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय. एक पेनड्राईव्ह सुरेश धस देणार होते काही जिल्ह्यातल्या सगळ्या घटना. ते माहित नाही त्याच्या बाबतीत असं पेनड्राईव्ह त्यांनी दिलाही नाही असा काही विषय. ते माहित नाही त्याच्या बाबतीत असं पेनड्राईव्ह त्यांनी दिलाही नाही असा काही विषय. अहो माझ्याकडे मी सगळ्या मीडियाला कालच दिलं ना पेनड्राईव्ह. अजितदादांच्या पीएला दिलं ना डिसलेंना. आज डिसलेच होते ना बरोबर. त्यांना कालच पाठवले ते. आणि मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंदजी जवळजवळ 500 लोक माझ्या कानावर आले. 500 लोक कोमामध्ये गेलेले आहेत. दरम्यान डीपीडीसीच्या बैठकीत बाचाबाची झाल्याची माहिती आहे. बीड जिल्ह्यात कोणाची दहशत हा मुद्दा मांडल्यानंतर आमच्यात आणि माजी पालकमंत्र्यांमध्ये बाचाबाची, बजरंग सोनावणेंची माहिती. मात्र आमच्यात गुद्द्यांचं नाही मुद्द्यांचं भाषण. सुरेश धस यांचं बाचाबाचीवर स्पष्टीकरण. म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या. त्याच्यामुळे जिथं माजी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे, मग त्याच्यावर थोडीच झाली बाचाबाची तर त्याच्यावर बैठक संपली. नाही गटथट नाही. किरकोळ एकामेकाला बोललं किरकोळ म्हणजे काय लगेच वादावाद तुम्ही काय भांडणं लावतात काय? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले? नाही. मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले. एकामेकाबद्दल बोलावंच लागतं तेवढं एवढं. आणि हे भांडण काय गुद्द्याचं भांडण नाहीये, हे मुद्द्याचं भांडण आहे.